नमस्कार मित्रांनो, मी संजय तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज रविवार सुट्टीचा दिवस आणि संध्याकाळची वेळ आहे। तर आता आम्ही चाललो आहोत विरार वेस्टला सिद्धिविनायकच्या दर्शनासाठी। तर आता आम्ही रूमवरतीच आहोत आणि आम्ही जात आहोत सर्व सोबत जाणार आहोत आणि आपल्याला इथून गाडीवरती जायचं आहे। आणि आता थोडे आपण चहा पिऊया मस्त कोरी गरमागरम आणि निघूया आपण। आणि इकडे पण बाबू आहे, प्रिया पण आहे आणि इकडे मम्मी सर्व उभ्याने चहा पित आहे आणि इकडे सोनू आतमध्ये आहे नाचता आहे ती। तर चहा पिऊन झाल्यानंतर आपण निघणार आहोत। तर चला गाड्याला फोन आलाय मित्रांनो, आता आम्ही आलोय आमच्या नाक्यावरती आणि आता निघत आहोत। आणि तिकडे बाबू आहे, मम्मी ना सोनू त्या गाडीवरती आहेत आणि मी ना प्रिया आम्ही दोघं जण एका गाडीवरती आहोत। तर चला निघूया आपण आता इथे। गाडीचा नाटा दाखवत नाही यायला किती आहे काय माहिती। आता आम्ही वेस्टला आलोय आणि इकडे वेस्टला नाही, आम्ही आता ईस्टलाच आहोत आणि आता क्रॉस करतोय पटरी। आता सिग्नल लागलेला आहे, बघूया कधी सिग्नल ओपन होतोय। तर आता आपण कुठे आहोत? नारंगी ना, नारंगी बायपास रोड। हा, तर आता आम्ही इथे थांबलोय। इकडे बघा एसटी, थोडी मुंबईची आहे, गावची नाही आहे। टाइम झाला जायपर्यंत। वरती होता तो काय वरती होता? मित्रांनो, आता आम्ही वेस्टला आलोय ग्लोबल सिटीला। तर आपल्याला इकडे जायचं आहे। मित्रांनो, आता आम्ही उतरलो आहोत इकडे वेस्टला आणि पाठीमागे बघत आहोत मंदिर आहे, आपल्याला तिथे जायचं आहे दर्शनासाठी। तर आम्ही आता उतरले सर्वजण। तर चला जाऊया आतमध्ये आणि आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया। आम्ही इकडे समोरून आलो आणि तिकडे समोर डोंगरामध्ये बघताय हे तिकडे जीवदानी मातेचं मंदिर आहे। आणि मंदिराचा प्रवेशद्वार। तर आपण इथून जाऊया, बाहेर चप्पल काढून घेऊया आपण। आता मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केला आहे मंदिराच्या गेटमधून।
गणपती बाप्पाचं दर्शन काही झालं आणि आज रविवार तर आज गर्दी पण होती पूर्ण मंदिरामध्ये, पूर्ण शांतता होती. आणि बघताय पाठीमागे मंदिराबाहेरील परिसर. आमची घरची मंडळी दर्शन वगैरे करून झाले आणि इकडे आराम करत आहेत. पप्पांचा फोन आलाय. अरे दर्शन झालं का? आता आमचं दर्शन वगैरे घेऊन झालं आणि थोडा वेळ बसलो सुद्धा बाहेर. आणि आता आम्ही इथून निघत आहोत. आता बघूया आता इथून कुठे जायचं आहे आपल्याला, ते मम्मी वगैरे ठरवेल. आणि आता आम्ही बाहेर पडलो आहोत. आणि आता आम्ही दर्शन करून स्टेट इकडे आलोय. जुडिओ स्टार मध्ये बाजार आहे, मार्केट मोठा. तर काही घ्यायचं तर नाही आहे, तरी पण आलोय फिरायला.
आणि या साईडला वेगवेगळ्या प्रकारचे मासे सुद्धा आहेत. पापलेट, बांगडा, कोळंबी, या साईडला खाली चिकन आहेत आणि वरच्या साईडला बटर ठेवलेत ते मटन आहे. काय आहे? या साईडला इकडे कोंबडीची अंडी आहेत. मित्रांनो, आम्ही इकडे चालू आहे ग्लोबल सिटीच्या इथे. म्हटलं सिद्धिविनायकचं दर्शन झालं, त्याच्यानंतरला म्हटलं आपण जाऊया फिरूया. जेवण वगैरे तर घरी आहेच. तर मित्रांनो, पहिल्यांदाच आलो इकडे. बघूया, मम्मी पण आलेले तर म्हटलं जाऊया बघूया कसं काय. त्या इथे शॉपिंग चालले. आम्ही आता मित्रांनो ग्लोबल सिटी एरिया साईडला आहोत. म्हणजे इकडे गर्दी होण्याचं कारण म्हणजे इकडच्या साईडला मार्केट जवळ नाही. मार्केट म्हटलं तर इकडून लांबचा प्रवास करावा लागतो स्टेशनसाठी. तर स्टेशनला जाणं एवढं साहजिकच. म्हणजे इकडे टायमात रिक्षा नसल्यामुळे इकडे जी वस्ती राहते ती जास्तीत जास्त इकडे येते, कारण इकडे भाजीपाला वगैरे सर्व मिळतो. हे बघा मित्रांनो, बाय वन गेट वन फ्री आहे. इकडे सर्व बिलिंग काउंटरचे वगैरे आहे. काय घ्यायचं काय नाही यांचा डिस्कस चालू आहे. वहिनीने बघा त्यांच्यासाठी स्मूथ घेतल्यात आणि मालकीचा एक पुढा घेतलाय, मम्मीच्या हातात दिलाय. तर किंमत वगैरे बघतायत कसं काय. पहिल्यांदा चालू त्यामुळे काय समजत नाही किंमत बद्दल. मित्रांनो, आम्ही जेव्हा आतमध्ये शिरलो ना तेव्हा असं काय प्लॅन नव्हतं घ्यायचं वगैरे. म्हणजे मम्मीला हे सर्व मम्मी डीमार्ट फक्त फिरले, अशा या रिलायन्स वगैरे मॉलमधून वगैरे आले नाही. काय माहिती त्याला काय बोलतात. पण बघूया आता कसं काय ते. बघूया मम्मीचा एक्सपिरियन्स कसं. नंतर मम्मीला विचारूया. बघूया. मम्मी बोलते पाडग्या बसण्यासाठी एकच बिस्किटचा. आम्ही मित्रांनो ट्रॉली पण नाही घेतले, काय घ्यायचं तर नव्हतं. म्हटलं नाही घेऊया. पण तू एकदा का आतमध्ये शिरलो ना तर काही ना काही तर घ्यावंसंच वाटतं. खर्च तर होतोच मित्रांनो एकदा बाहेर घराच्या पडलं की. तर हे बघा इकडे सगळं बेडशीट वगैरे आहेत. इकडे सर्व भाजी वगैरे मिळते मित्रांनो. कांदे, बटाटे, काय म्हटणार ते, लिंबू वगैरे सर्व. केळी सहित टोमॅटो, फ्लॉवर, बटाटा, लिंबू, मिरची, कांदा, गाजर वगैरे सर्व काय पाहिजे ते. आता आलो आहोत आम्ही किड्सच्या स्टेशनरी मध्ये. मित्रांनो, माझा भाऊ आहे छोटा, म्हणजे सॉरी माझा चुलत भाऊ दादा, त्यांची मुलगी येणार होती. तर ती आता आली असती ती इथे काहीतरी हट्ट धरला असता की मला हे पाहिजेलच म्हणून. परंतु ती येणारच होती. तिला बोललो संध्याकाळी जायचं आहे, पण घरी जाऊन झोपली. तिला उठवत होतो पण ती उठली नाही. तिला क्लासला वगैरे पण जायचं होतं, त्या निमित्ताने ती नाही उठली. हा बघा, हे अवली मित्रांनो. असे हे अवली असतात ना, असे मित्रांनो तुम्हाला प्रत्येक ठिकाणी एक ना एक तरी भेटतो. तो अवली असतो. आम्ही पण तसेच जातो लहानपणी. आता थोडा थोडा सुद्धा चालू आहे, तर बघूया. मम्मीला विचार, मम्मी कसं वाटतं आतमध्ये तुला? लय भारी मित्रांनो. हे काय मित्रांनो, आम्ही एक काहीतरी शोधतोय परंतु ते सापडत नाही. आम्ही खूप शोधलं. एकच फ्लोअर आहे, म्हणजे पूर्ण लांब मोठा आहे स्टोअर त्या, परंतु आम्हाला सापडत नाही ते. तर बघूया, इथे आलो, इथे असणार. सेक्शन काय समजत नाही आहेत लवकरात लवकर, पहिल्यांदाच आलो त्यामुळे. आम्ही आता आलो आहे त्या ठिकाणी, म्हणजे आपण नारंगीमधून बाहेर पडलो की तिथेच बाहेर पडलो की लेफ्टला मारायचं. आम्ही राईटला गेलो, तिकडून मंदिराचं दर्शन वगैरे घेतलं
देवाचा मंदिरात जाऊन. चेरी पेरी मित्रांनो, भाजीच बघायला गेलात तर तुम्ही डायरेक्ट 1 किलो जर घेतलात तर तुम्हाला परवडेल. अर्धा किलो वगैरे असं घ्यायला गेलात तर तुम्हाला परवडणार नाही. पण भाजीचं प्रकार गेला तर सर्व फ्रेश भाजी आहे. इकडे सर्व मिरची आहे, गवार आहे, भोपळा आहे, कारला आहे, सर्व गवार, मेथी बीथी, कांदा, शेंगदाणे वगैरे सर्व आहे. काय पाहिजे ते सर्व किलोवरतीच आहे मित्रांनो, असं अर्धा किलो वगैरे नाही मिळत. संध्याकाळचा टाइम आहे, संडे मित्रांनो, तर मित्रांनो थोडीफार गर्दी आहे. आता इकडून इकडून फिरतोय ते तिकडे खरेदी चालू एक साईडला. तुम्ही जर मित्रांनो ठरवलं की आतमध्ये जाऊन काय घ्यायचं नाही, ट्रॉली नाही नेव्या, परंतु मित्रांनो आतमध्ये आले की काही ना काही ते खर्च असतोच. त्यामुळे जर आतमध्ये आलात तर ट्रॉली हातात घेऊनच या, अन्यथा येऊ नका. कारण आतमध्ये आलो की 50-100 रुपयाची फोडणी ही लागतेच आणि लागते. मी पण मित्रांनो डीमार्टला कामाला होतो, परंतु काही कारणास्तव मी 3 महिने काम केलं, त्यानंतर सोडलं. मी पण मित्रांनो डीमार्टमध्ये काम केलं आहे, त्यामुळे म्हणजे त्या हिशोबाने काय म्हटलं तरी ना, हे जे इकडे स्टोर आहे ते काय बोलतात तिकडे ना, मी पण मित्रांनो कामाला होतो D3मध्ये, जो वेस्टला आहे डीमार्ट तिथे. परंतु आम्ही आता मॉलमध्ये आलो. तिथे मित्रांनो तिकडचं कसं माहिती आहे का, जर पब्लिक सीट नसली ना तर तिकडे सर्व फिफोवरती चालवलं जातं, परंतु इकडे सर्व रॅक वगैरे पूर्ण कम्प्लीट भरलेलं आहे आतमध्येपर्यंत. हे एक मला पद्धत आवडली की हे थोडेफार रॅक खाली झालेत, परंतु इकडे तसंच आहे. हे मॉल साईडचं इकडे जरा व्यवस्थित वाटतं कारण रॅक भरलेले आहेत. पण मित्रांनो आमचं तिकडे असं होतं की एकदा पब्लिक सिटी कमी झाली ना, काय नंतर ते फिफो करायचं, पण हे तिथं काय दिसत नाही तसं. रॅक ऑलरेडी पहिलं कम्प्लीट करतात, नंतर त्यानंतरला पब्लिक होतं, असं काहीतरी आहे. बघू आता मित्रांनो. इकडे सर्व तळाचे पदार्थ आहेत. हे बघा, आता परत आम्ही त्या भाजी सेक्शनला झालो आहे. आता फिरून सर्व फिरतोय इकडे तिकडे. इकडे धनिया बिनिया आहे, काय बोलतात ते, ओली भाजी. इकडे काय ॲप्पल बोलतात, ॲप्पल आहे, संत्री आहे, मोसंबी आहे, पेरू नाही आहे, केळी बघतात वहिनी. बघूया किती घ्यायचे असते. खावासं वाटतंय, बघून खाऊ शकतो. पण मित्रांनो खाल्ला तर डायरेक्ट ऑफिसमध्ये जाऊ आपण, पर्सनल आपली मीटिंग होईल, त्यामुळे नो रिक्स. चाललो आहे दादा, बघूया कुठे घेऊन चाललाय. डिस्कस करतायत घ्यायचं काय घ्यायचं नाही. बघूया आता. मम्मी तिकडे फिरते, पहिल्यांदा झाले, त्यामुळे काय बघू काय नाही असं झालंय. बघा मित्रांनो ह्या मॉलचं असं आहे की प्रत्येक काउंटरचे म्हणजे प्रत्येक सेक्शनचे वेगवेगळे काउंटर आहेत. प्रत्येक जसं मला बघायला गेलं तर प्रत्येक सेक्शनचे वेगवेगळेच काउंटर आहेत. मित्रांनो इकडे माझा मित्र भेटलेला अचानक भयानक. तो मला बोलला पण नाही की मी इकडे जॉबला लागला. आम्ही एकत्रच पहिले डीमार्टला कामाला जायचो. त्याने अचानक भाईने मला सांगितलं, पण अचानक भाईने ते कामाला जॉईन झालाय. मित्रांनो आपण मॉलमध्ये वगैरे फिरलो, नाश्ता वगैरे केला, त्यानंतर आता बोर्डिंग ठिकाणी आलो गणपती पाहण्यासाठी. हे ठिकाण तुम्हाला आपण आपल्या जगतनाका आहे तिथे साईडला टॉप 10 आहेत. त्या साईडला राईट साईडला हा तुम्हाला ठिकाण इथे मिळून जाईल. त्या ठिकाणी सुंदर असं मूर्त पाहायला मिळतात. बघू कसं मित्रांनो ते सर्व पूर्ण कापडाची मित्रांनो पूर्ण कारखाना आहे. मी पहिल्या कारखान्यात गेलेलो, तिथे आम्हाला व्हिडिओ काढायला भेटलं नाही आणि इथे आलोय तर व्हिडिओ बघू शकता. सुंदर सुंदर मूर्ती आहेत मित्रांनो. लालबाग हे मित्रांनो पूर्ण कापडाने सजावट केलेली आहे त्यांना पूर्ण, आणि हे डायमंड बिमंड लावलेले आहेत.
चिंबोऱ्यावरती पण गणपती आहे मित्रांनो. जर तुम्ही कोळी असाल तर नक्कीच बघा. मातीचे आहे म्हणा तरी. तर मित्रांनो आम्ही आलो घरी संध्याकाळी. थोडं यायला लेटच झालं आणि लेट येऊन नंतर मग जेवण वगैरे बनवलं. तर आज जेवणामध्ये पण आज स्पेशलच बनवलं आहे, ते तुम्हाला दाखवतो. आणि इकडे मम्मी जेवण घेत आहे आणि इकडे टोपे वगैरे घेतलेले आहेत जेवणाचे. तर आज जेवणामध्ये काय ते मग दाखवतो. आणि माझ्या दादाची मुलगी, काय नाव तुझं? नाव काय तुझं? पूर्ण नाव सांग. हाय कर. तर तिला पण बोलवलंय जेवायला. तर चला बसूया जेवायला. आणि आज जेवायला खास स्पेशलच बनवलं आहे, ते दाखवतो तुम्हाला. आणि हे आम्ही घरीच बनवले आहे. मंचुरियन आहेत मस्त. आता खालीवरती सांगतो कसे झालेत ते. आणि इकडे सोनू वाढतंय आणि बाबू पण आलाय. कृपा तर बसलायच. इकडे घरी सूप बनवलंय आणि इकडे शेजवान चटणी आहे आणि इकडे फ्राईड राईस. कृपाला विचारतो कसं आलंय. कसं आलंय? मस्त आलंय ना? मावशीने बनवलंय. मावशीला बोल थँक्यू बोल. थँक्यू बोल. थँक्यू. जेवताय पण लाजताय ती. राईस स्पेशल घरगुती फ्राईड राईस आणि इकडे सूप नाही का टाकलंय, त्याच्यामुळे मंचुरियन. आणि हे सर्व घरीच बनवलेलं आहे, प्रियाने बनवलं आहे. तर मित्रांनो आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि जेवून बसले आता आम्ही. आणि समोर टी व्ही लागला आहे, टी व्ही बघतोय. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल तर संध्याकाळी आम्ही सिद्धिविनायकच्या दर्शनासाठी गेलो. तिथून नंतर आम्ही गेलो मॉलमध्ये. तर काही खरेदी तर नाही झाली, पण पहिल्यांदाच गेलो, खूप बरं वाटलं. तर तिथे जाऊन आलो. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो बोईन्सला गणपती बघण्यासाठी, छोट्या मूर्ती. कुठे? बोईन्समध्ये जगन्नाथ आहे तिथे घरी आलो. आम्हाला लेट झालं आणि साध्या पद्धतीने एकच मग जेवण बनवलं, ते पण स्पेशलच होतं आमच्यासाठी. आणि ते जेवणसुद्धा प्रियानेच बनवलं, खूप छान होतं. आणि आता जेवण वगैरे बनवून बसलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं. तर मित्रांनो आजची व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे. तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.